नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बहुप्रतीक्षित अशी पोलीस भरती अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला यामध्ये अर्ज कशा पद्धतीने भरायचा हे सर्व आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत हे सर्वप्रथम तुम्ही बघून घ्यायचं आहे. राष्ट्रवाईज जागा आहेत की नाहीत याचा अभ्यास करूनच तुम्हाला सर्वप्रथम याचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, याच्या जाहिराती पाहण्यासाठी जी लिंक आहे त्याची लिंक शिवाय अर्ज करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जाहिरात पाहू शकता व जाहिरात पाहून दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्ज करू शकता. तर कशासाठी तुम्ही अर्ज भरणार त्यासाठी तुम्ही निवडायचं आहे पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, SRPF, ब्रँड्समन आणि प्रेझर म्हणजे कारागृह. तर तुम्ही कॉन्स्टेबलसाठी जागा बघणार असाल तर या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट करून या ठिकाणी घटक निवडायचा आहे. घटक म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी जागा पाहणार आहात ते या ठिकाणी निवडायचं आहे. समजा या ठिकाणी मुंबई निवडलात तर या ठिकाणी मुंबईची जाहिरात ओपन होते. अशा पद्धतीने तुम्ही सर्व जाहिराती पाहून अर्ज करू शकता. तर मित्रांनो, जागा पाहिल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात भरणार आहे हे फायनल झाल्यानंतर या ठिकाणी अर्ज करण्याची याची लिंक आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलीच आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. तर मित्रांनो, सर्वप्रथम ह्याची लिंक ओपन करून घ्यायची आहे. लिंक ओपन झाल्यानंतर या ठिकाणी नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाईप करून जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP येतोय. OTP टाईप करून व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी OTP व्हेरीफाय सक्सेसफुली असा मेसेज येतोय. ओके करायचं आहे. या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड प्रमाणे तुमचं नाव, जन्मतारीख, जेंडर आणि राज्य ऑटोमॅटिक येईल. तर या ठिकाणी युजर नेम साठी तुम्हाला ईमेल आयडी तुमचा टाईप करून घ्यायचा आहे. युजर नेम टाईप करून या ठिकाणी तुमचा पासवर्ड तुम्हाला जो हवा आहे तो पासवर्ड निवडायचा आहे. या ठिकाणी पासवर्डची खातरजमा म्हणजे तोच पासवर्ड दुसऱ्यांदा एक वेळ टाईप करून घ्यायचा आहे. या ठिकाणी भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. या ठिकाणी नाव कशा पद्धतीने टाईप करायचं ते या ठिकाणी दिले आहे. स्वतःचे नाव, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव आणि आडनाव. या ठिकाणी देवनागरी म्हणजे मराठीमध्ये पूर्ण नाव टाकायचं आहे. नाव टाईप करून या ठिकाणी जेंडर लिंग निवडायचं आहे आणि खाली या ठिकाणी आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन मी सूचना वाचली आहे याच्यावरती टिक लावायचं आहे. टिक लावून खाली कॅप्चर जसाच तसा टाईप करून घ्यायचा आहे आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्व्हर व्यवस्थित सुरळीत चालू असेल तर याची लिंक लगेच ईमेलवरती येईल आणि आता याला वेळ लागतो. दुसऱ्यांदा रजिस्टर करू नका. थोडा वेळ वाट पाहायची आहे. लिंक आल्यानंतर लिंक व्हेरीफाय करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मला लिंक लगेच आलेली आहे. या ठिकाणी महापोलीस, महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट ईमेल व्हेरिफिकेशन असा एक मेल येतो. या मेलवरती क्लिक करून मेल ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करताच या ठिकाणी व्हेरीफाय एक निळ्या अक्षरात बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमचा ईमेल ID व्हेरीफाय होईल. यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट असं मॅसेज ओके करायचं आहे. ओके करताच या ठिकाणी होम पेज ओपन होईल. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा ईमेल ID आणि तुमचा पासवर्ड कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करताच या ठिकाणी बाय डिफॉल्ट तुमचा आधार कार्डचा जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी दिसेल. आधार फोटो आणि तुमची माहिती दिसेल. अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. या ठिकाणी पदासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमची माहिती भरून घ्यायची आहे. या ठिकाणी स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये, वडिलांचे नाव, आईचे नाव टाईप करून घ्यायचं आहे. खाली मराठीमध्ये मित्रांनो या ठिकाणी इंग्लिशमध्ये नाव टाकून झाल्यानंतर या ठिकाणी देवनागरी म्हणजे मराठीमध्ये पूर्ण नाव टाईप करून घ्यायचं आहे. या ठिकाणी इंग्रजी आणि मराठीमध्ये नाव टाईप करून झाल्यानंतर या ठिकाणी खाली पद निवडायचं आहे. कशासाठी अर्ज करणार आहात, पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, SRPF आणि या ठिकाणी घटक मुंबई हे असं निवडायचं आहे आणि पुढील पृष्ठ या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुम्ही नक्षलग्रस्त आहात का, नो बाय डिफॉल्ट असेल, अंशकालीन आहात का, माजी सैनिक आहात का, जे काय असेल ते यस करायचं आहे आणि त्या अदरवाईज नो करायचं आहे. भूकंपग्रस्त, गृहरक्षक, होमगार्ड आहे का, जे उमेदवार होमगार्डमधून अर्ज भरणार आहेत ते या ठिकाणी होय करायचं आहे. खेळाडू असेल तर यस करा, प्रकल्पग्रस्त असेल तर यस करा, पोलीस पाल्य असेल तर यस करा. या ठिकाणी तुमची कास्ट निवडायची आहे आणि कास्ट निवडली की या ठिकाणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला भेटलं त्याची तारीख टाकायची आहे आणि या ठिकाणी शिक्षण निवडायचं आहे 12वी.
उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे या ठिकाणी तुमचं 12वीचं सर्टिफिकेट नंबर जो असतो तो सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे. सर्टिफिकेट नंबर टाईप करून या ठिकाणी जन्मतारीख निवडायची आहे. या ठिकाणी तुमचं वय ऑटोमॅटिक येईल. सर्व माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी पुढील पृष्ठ या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी संपर्क तपशील म्हणजे या ठिकाणी तुमचा पत्ता टाईप करून घ्यायचा आहे. पत्ता टाईप करून झाल्यानंतर या ठिकाणी स्थायी पत्ता आणि निवासी पत्ता एकच असेल तर या ठिकाणी टिक लावायचा आहे. टिक लावून या ठिकाणी पुढील पृष्ठ या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इतर तपशील धर्म या ठिकाणी तुमचा धर्म निवडायचा आहे. जात निवडायची आहे. जात टाईप करायची आहे. या ठिकाणी अजून काही प्रश्न आहेत ते निवडायचे असेल तर यस करा, अन्यथा नो करा. शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहेत का, होय किंवा नाही निवडायचं आहे. डोमासाईल होय असंच करायचं आहे. या ठिकाणी डोमासाईलचं गाव क्रमांक आणि इश्यू डेट निवडायचे आहे. या ठिकाणी कर्नाटकचे आदिवासी डोमासाईल ऑफ कर्नाटक आहात का, नो करायचं आहे. उमेदवार नॉन क्रिमिनलमध्ये मोडतो का असेल तर यस करायचं आहे. नॉन क्रिमिनल आहे का या ठिकाणी होय या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी नॉन क्रिमिनलचा जाव क्रमांक आणि इश्यू डेट या ठिकाणी निवडायचे आहे. या ठिकाणी पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विविध केलेल्या शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का, होय करायचं आहे. वैद्यकीय दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात का, होय करायचं आहे. आपल्याकडे सी या प्रकारातील NCC प्रमाणपत्र आहे का, असेल तर होय करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर वाहन परवाना आहे का, असेल तर यस करा, अन्यथा नो करा. संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का, असेल तर यस करा, अन्यथा नो करा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आई किंवा वडील पाल्य आहात का, होय किंवा नाही या ठिकाणी नाही करायचं आहे. आणि या ठिकाणी पुढील पृष्ठ या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून या ठिकाणी शैक्षणिक तपशील माहिती भरायची आहे. या ठिकाणी अर्हता 12वी ज्या बोर्डातून झाली किंवा ज्या विद्यापीठातून झाली ते या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. उत्तीर्ण या ठिकाणी पास सिलेक्ट करायचं आहे. निकालाचे वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे. प्राप्त गुण कितीपैकी किती गुण मिळाले हे या ठिकाणी निवडायचे आहेत. कितीपैकी पडले हे या ठिकाणी टाकायचं आहे. प्राप्त गुणमध्ये तुम्हाला मिळालेले गुण टाका. एकूण गुणमध्ये कितीपैकी आहेत ते टाका. आपण पदवीधर आहात का, असेल तर होय करा. आणि कोणती पदवी झाली या ठिकाणी पदवी निवडा. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर या ठिकाणी होय करा, अन्यथा नाही करा. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेत मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ जर तुम्हाला सर्व्हिस करायची असेल तर या ठिकाणी यस करा. आणि या ठिकाणी अंतिम प्रतिज्ञापत्र जे आहे ते पूर्ण वाचून घ्या. वाचून घेऊन या ठिकाणी टिकमार्क लावून घ्यायचा आहे. टिकमार्क लावून या ठिकाणी अर्जाचे पूर्वदृश्य या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी आपण भरलेली सर्व माहिती या ठिकाणी ओपन होईल. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री असेल तर या ठिकाणी शेवटला खाली तळात बंद करा असं एक बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून या ठिकाणी जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाही. या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा टोकन क्रमांक जनरेट झालेला आहे. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला तुमचा भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल. तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपला फोटो आणि सही अपलोड करणे बाकी आहे. या ठिकाणी अर्ज आणि छायांकित स्वाक्षरी या बटनावरती यायचं आहे. खाली छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड करण्याची ऑप्शन आहे. या ठिकाणी फोटो सही अपलोड करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी छायाचित्र अपलोड करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी सिलेक्ट फोटो चूज फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फोटो 5 KB आणि मॅक्सिमम 20 KB दरम्यान असावा. यासाठी फोटो एडिट करून घ्यायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी फोटो ओपन करून घ्यायचा आहे. राईट क्लिक करून ओपन विथ पेंटमधून ओपन करून घ्यायचा आहे आणि याची साईज एडिट करून घ्यायची. या ठिकाणी रिसाईज या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी पिक्सेल हे बटन निवडायचं आहे. या ठिकाणी मेंटेन अ पेस्ट रेशो हे टिक काढायचं आहे आणि हॉरिझॉन्टल 160 आणि व्हर्टिकल 200 हे निवडून खाली ओके बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी फाईल सेव्ह करायची. सेव्ह करताच या ठिकाणी फाईल साईज कमी होईल, शिवाय त्याचा रेशो जो आहे तो रेशोसुद्धा प्रॉपर व्यवस्थित होऊन जाईल. या ठिकाणी फोटो रिसाईज केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट फोटो करून अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटो अपलोड होईल. सेव्ह फोटो या बटनावरती क्लिक करायचं आहे.
या ठिकाणी सही अपलोड करून घ्यायची आहे. स्वाक्षरी अपलोड करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी यांचा रेशो या ठिकाणी दिलेला आहे. हा रेशो कसा करायचा तर मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी सहीवर राईट क्लिक करायचं आहे. पेंटमधून ओपन करून घ्यायचे आहे. या ठिकाणी रिसाइज या बटनावरती क्लिक करायचं आहे. एक पॉपअप ओपन होईल. या ठिकाणी पिक्सेल या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी मेंटेन ॲस्पेक्ट रेशो हे टिक काढायचं आहे आणि या ठिकाणी हॉरिझॉन्टलला 256 आणि व्हर्टिकलला 64 हे टाईप करून ओके करायचं आहे आणि या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. सेव्ह करता याची साईज प्रॉपर झालेली आहे. या ठिकाणी सही निवडून अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करता या ठिकाणी सही अपलोड होईल. सेव्ह सिग्नेचर या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी बॅक या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा अर्ज भरून फोटो सही अपलोड करून झालेली आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला दुसरं अर्ज करायचं असेल डायरेक्ट पदासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करून तुम्ही दुसऱ्या पदासाठी ड्रायव्हर, SRPF, कॉन्स्टेबल, बँड्समन यासाठी तुम्ही या ठिकाणी निवडून अर्ज करू शकता. तर मित्रांनो जर तुम्ही सर्व अर्ज झाल्यानंतर या ठिकाणी मुख्य पृष्ठावरती यायचं आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे याचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्याशिवाय हा अर्ज सक्सेसफुली सबमिट होत नाही. तर या ठिकाणी पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा टोकन नंबर दिसेल. पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी ऑनलाईन भरणा असे गोल टिक आहे. या ठिकाणी टिक लावायचं आहे. खाली कॅप्चा टाईप करायचा आहे. टाईप करून या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मागासवर्गीयांना 350 रुपये पेमेंट आहे. तर या ठिकाणी क्रेडिट अँड डेबिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पे क्रेडिट डेबिट कार्ड या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पेमेंट कोणत्या पद्धतीने करणार आहे ती पद्धत निवडायचं आहे. क्रेडिट कार्ड थ्रू करणार असाल तर या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड निवडा. नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंग निवडा. जर तुम्ही QR कोड स्कॅन करून करणार असाल तर या ठिकाणी सोपी पद्धत आहे. या ठिकाणी UPI QR या बटनावरती क्लिक करा. क्लिक करताच या ठिकाणी तुमच्यासमोर एक QR कोड ओपन होईल. हा तुमच्या मोबाईलमधून कोणत्याही पे ॲपवरून फोनपे असो, गुगल पे असो याच्यावरून स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करताच फॉर्मचे प्रिंटआउट्स काढून घ्यायचे आहेत. पेमेंटची रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.